राम राम मंडळी. कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 64 कलापैकी एक कला सांगायचा योग आज आला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कलेचं नाव आहे रसपान. आता ही जेव्हा रात्री 69 करून झोपल्या सकाळी उठल्या त्यांच्यासाठी हा प्रकार काय नवीन नाही. लोक लय हुशार झाल्यात म्हणजे पुढल्या डब्यातली. पण शेतकरी वर्ग असेल किंवा गावाकडचे लोक असतील ह्यांना ह्या गोष्टी लय माहिती नसतात. आणि आपलं कसं आहे इसकटून सांगायचं, पार सगळा फोदरा उदास करून टाकायचा. कुठला विषय गंभीर आहे त्याविषयी बोलायला नको, हे असं असतं काय, अजिबात आडपाडदा ठेवायचा नाही. कसा करट कार्यक्रम करायचा. मोठी मोठी लोक करट कार्यक्रम करतात, मोठमोठे राजकीय पक्षाचं वाटोळं करतात, काही करीतात. मग आपल्याला काय नुसतं आपलं ज्ञान घ्यायला काय हरकत आहे का? सोपं आहे ना. आपण डायरेक्ट आता इकडे जायचंच नाही, आता डायरेक्ट आपण कलेला सुरुवात करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या युगे कलियुगेवर नवीनच फॅडे एक वन नाईट स्टँड. हा काय प्रकार आहे ही पण लय खतरनाक आहे. एकदा जाऊन व्हिजिट देऊन बघा आपल्या त्या चॅनलवर काय विषय नेमका. वन नाईट स्टँड खतरनाक कार्यक्रम आहे. आता आपण आपल्या रसपान या कलेकडं जाऊ. घटना म्हणजे घटना घडलेलं ठिकाण आपल्या शेजारचं राज्य MP. आता MP ती बरी जाय आपल्याकडे असतात, UPची असतात, बिहारी असतात. हां बोकान तसं ओके आपलं घेऊन द्या आणि पण नीट राहून आणि असंच आमचं बाकी काय म्हणणं नाही आमचं. सतीश लोढा आता हा कोण आहे लक्षात घ्या. हा वॉचमन आहे आणि परमनंट वॉचमन आहे. आणि कॉलेज आहे आपलं D.Pharmacy, म्हणजे असं मेडिकल कॉलेज म्हणतात त्याला. म्हणजे डॉक्टर होत्यात तिथं. फी बी काही कुटीत राहते, सॉरी काही लाखात राहते आणि मोठ्याचा खेळ असतो सगळा तो. त्यातला तो वॉचमन आहे आणि 6 वर्ष साधारण झाल्यात त्याला. पण त्याचं दुर्दैव त्याला काय मुलबाळ नव्हतं. त्याचं अजून एक दुर्दैव त्याच्यापेक्षा त्याची बायको लई देखणी होती. आता जास्त त्याचं नशीब असतं. हां पण ती जुनी माणसं उगाच म्हणत नाही देखणी बायको दुसऱ्याची. याचा अर्थ असा होता की लय देखणी असते म्हणजे 50 वेळा आरशात बघते ना असं, माझे ओठ कसे, माझ्या नाक कसं, माझ्या बटा कशा, माझं हे कसं माझं ते कसं, खाली वरून बघत आहेत बाया. पार लय चांगलं नाही. सौंदर्य हे काही दिवसापुरतं आहे. तुम्ही संस्कार तुम्ही वागता कसं, सगळ्यात पुढच्या पिढीकर ते संस्कार ट्रान्सफर कसं करतात. बऱ्याचशा बाया त्या पूर्वीच्या बागलात केस आणि त्या बाया तसले अख्ख्या दंड मोकळं करायला कपडे देतात पोरींना घेऊन. तुम्ही तुमच्या मुलांना नीट संस्कार द्या ना. ते बेंब्या मोकळ्या पोरींच्या काय वाटलं झालं बा समाजाचं. मग आईचीच अशी परंकी असेल, उद्या पोरगी पळून गेली तर तिला लाज कशाला वाटायला पाहिजे, रुसा ऐकायला पाहिजे तिने. हां बापाचं तर काही चलून देत नाही बाई. बायांच्या हातात बरंच. आपल्या मुलीला कसं घडवायचं बस त्याच्यामुळं वाटलं व्हायला लागलं. आणि पुरी धर्मसुद्धा बघत नाहीत. हां हिंदूंनी हिंदूच्या लग्न करावं, मुस्लिमांनी मुस्लिमा संग लग्न करावा, असा कार्यक्रम चालला आहे. त्याच्यामुळं मुलींच्या संस्कार नीट करा तरच पुरी दोरीत चालणार आहेत, नाहीतर तुमचा थुतो होणार आहे अख्ख्या समाजात. हा सगळ्या नातेवाईक ह्याच्यात गेली ना बाया पळू देऊ, ही तिची आई ह्या आणि ते सासू सोनाच्या मालिका बघत ही. हां असं असतं. हा जो वॉचमन आहे सतीश लोधा ह्याचं चांगलं चाललं होतं. 20-22 हजार रुपये त्याला पगार मिळायचा. पोरांचा सोरांचा खर्च. पण बायकोला देखील तो काय करायचा, तिला म्हणायचा भाजीपाला बाहेरचं काय असन ती मला सांगत जा बाई. तू बाहेर निघाली तर ती साडी ते बिंबी खाली साडी नेसायची आणि ती त्यांचं वेगळं राहतं जरा. ती त्यांच्या भागात आहे ना, ते उत्तर प्रदेश झालं. आता मी पाठीमागं मथुऱ्याला वगैरे गेलतो ना, कंपल्सरी लिपस्टिक आहे तिकडं, मेकअप लिपस्टिक. पण दागिन्याची तिथं ही नाही अजिबात. 1 ग्रॅम बळच. हा दागिनं नाहीत. पण स्त्रियांच्या शरीराची ठेवण आणि स्त्रिया नाकी डोळी आपल्या महाराष्ट्रीयन स्त्रियांपेक्षा सुंदर आहेत ती त्या साईडला. तुम्हाला सांगतो वृंदावन आहे ती. म्हणजे ज्या त्या भागात तिथलं हवामान आणि थंडी. MP शिरलं की थंडी चालू. तिकडं थंडी लय कडक असते बाबा. हां आपल्यासारखं नाही, आपलं उष्ण ह्याच्यात आहे. हां म्हणजे त्यांनी जर घेतली 90 तर त्यांना ती सुटेबल होती. लक्षात घ्या, शरीर उष्णता तयार करते. आणि आपल्याकडे जर घेतली ना तर ती लिव्हर खराब करते. कारण आपण मुळातच महाराष्ट्र उष्ण आहे थोडं. आपल्याकडे थंडी 1-2 महिने बळच पडते. तुम्हाला माहिती आहे. 11 झाली की आपल्या थंडीचं वाटलं झालं. ही मला बोलायला गेलं ना मी, ही असं स्टोरी सोडून लांब जातो, मला लय डोक्याला ताण होतो. मग मी तुम्हाला व्यवस्थित आपण मेन मुद्द्यावर परत येऊ. ती मला तुला सगळं आणून देत जाईन. हा सतीश म्हणला तू काय जाऊ नको बाहेर, तो काय फिरत नव्हता. तिचं नाव आहे नमिता. हां लय खतरनाक कार्यक्रम. गोरी गुमटी मध्यम बांधायची आणि एकदम 36-24-36चं माप असं धरून चाला. लय देखणी. नुसतं देखणं असून उपयोग नाही,
त्याच्यात आतमध्ये बुद्धी बी असावं लागते हा डोक्यात. तिथं बघा कसा कार्यक्रम गदाळ झाला. शिव सगळं व्यवस्थित चाललेलं असताना प्रिन्स हा जालोन आलं का लक्षात. जालोन जिल्हा असा आहे, जालोन तुम्ही नेटवर सर्च करा, मुरैना जालोन शीतं हा पूर्वी आपण म्हणतात चंबळचं खोरं तो एरिया आहे हा. मग डाकू बिकू बागे म्हणायचं त्याला. हां ते एक म्हणे बघा की डाकू तो संसद में रहते है, चंबल में बागी होते, असं काहीतरी आहे. तर ती तो एरिया तिथलची ती मानसिकता आहे ना, ही बी थोडी खतरनाक आहे. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, बोलताना आपल्याला वाटतं पुढचा दम देतोय काय नाही, पण त्याची ती बोलायची पद्धत असते रॅशमध्ये. तिथं घरात खायला का नसा ना काय ठिकाणी, पण बाहेर नवी कपडे रुबाब असं ते वागणार लोक. आणि मोठ्या मोठ्या थापा हाणणार गप्पा हाणणार अशा प्रकारची. प्रत्येकाच्या आवाजाची ट्यून आहे पुरुषाची ही कडक आहे. तिथं कडक कंठ एकदम कडक येतो बघा. तिथलं म्हणजे त्यांचं व्हॉइस ऑफ क्वालिटी कशी त्या वागातली. माझं लय बारीक अभ्यास असतो. त्या ठिकाणचा हा प्रिन्स. आता प्रिन्स नाव ह्याने स्वतःचं टोपण टावून ठेवलेलं आहे. आपण कसं म्हणतो पिंट्या बाळ्या काक्या चिवड्या अमक्या तमक्या नाव वेगळं असतात मग रेकॉर्डला. याचं नाव काय होतं माहीत नाही, पण सगळे प्रिन्स मारतील त्याला आवडत प्रिन्स. आणि ती सालो प्रिन्ससारखं दिसायचं म्हणजे राजपुत्रासारखं. याचं कारण म्हणजे आई चांगली बाप चांगला, पोरगा चांगलंच होणार. नाकाचा दांडा निळे निळे डोळेन बिळून लय देखणं पोरग. बरं नुसतं त्याला देवाने सौंदर्य दिलं अशातला भाग नाही, त्या पोराला बुद्धिमत्ता सुद्धा दिली देवाने. ती चांगलं टॉपमध्ये आलं. आणि डी फार्मसी करण्यासाठी मेडिकलचा कोर्स असतो तो, त्याला ॲडमिशन तर झालं बा इथं. आता हा जो एरिया आहे मध्य प्रदेश जिल्ह्यात, घटना कुठं घडली सांगतो. मध्य प्रदेशमध्ये शिवपुरी नावाचा जिल्हा आहे, जवळ आहे. शिवपुरीच्या त्या ट्रान्सपोर्ट वगैरे सारखं चालू असतं आपल्याकडे. आपल्या जळगाव बसळापासून तर तोच रस्ता सरळ जातो शिवपुरीला. शिवपुरा मुरेना तिकडं त्या साईडला. शिवपुरीमधलं पिछोडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला विषय. आणि हे पिछोडात मोठा एरिया आहे चांगला. तिथला ठराविक एक एम पी म्हणजे खासदार, हां तो जरा काँग्रेसच्या काळात बी चांगलं कचून लुटलं. आता भाजपमध्ये आहे. इथं बी चांगलं म्हणजे एकदा खाल्ल्यावर ते पसावता बी आलं पाहिजे. असं खाल्लेलं पचवण्यासाठी लोक कधी कधी पक्षात सकट दुसरीकडे जातात, असं बी होतं. पचलं पाहिजे. पचन वरचं आहे अजून सगळं पचन. थांबा जरा. या ठिकाणी हा जो एरिया आहे पोलीस स्टेशनच्या पिछोडा, त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज आहे. ते त्यांचंच असतं. तुम्हाला ते मोठं सगळं त्यांचं. आपण फक्त रेषे थोडा पुढे गेला तरी आपल्याला 200 दंडे मारायला. हां नाही ते चहा पाण्याला 100 मग जाऊ द्या गाडी, असं असतं आपलं. आपण गरीबाचं लय वाईट काय सांगायचे. गरीबाचं कोण नाही ह्या जगात एवढं. तुम्हीच तुमचे स्वतःचे बांधायचं. हां तुमच्याबरोबर फोन केला तर कावा मी येईन, नाही तर कावा फोन उचलत नाही मी, लय डोक्याला ताण झाले. काय झालं त्या मेडिकल कॉलेजमध्ये ही अवलाद आली बा शिकायला. तिथं त्या अवलाद कामा नाहीत त्याला. ती तिकडं किती कार्यक्रम केले ते नाही सांगता यायचं आपल्याला, पण इथं आल्यावर ते वासनांद होतं तुम्हाला सांगतो. हां ते कायम टाईट राहायचं. OTT प्रकाराबद्दल हां ऑल टाईम टाईट. बरं असून द्या, त्याबद्दल बी वाद नाही. आता ती म्हणतात ना ती साकट्याला साकीट शोधत असे प्रकार असतं. हा आपल्या वावरातून तारा असतात बघा. या तारा जर खाली पडली तर त्यात करंट असतो 240 व्होल्ट. तो करंट हा नेहमी आर्थिंग शोधतो. कधी बघा जमिनीला आर्थिंग शोधतो. करंट हा आर्थिंगकडे जातो. हां त्यामुळे तो म्हणतात वीज पडा गडगड वाजायला ना झाडाच्या खाली कधी उभं राहायचं नाही. झाडाच्या आर्थिंग शोधून वीज 100% कार्यक्रम करणार तुमचा. वाळलेल्या लाकडाचं सपार वेपार काय बैलगाडी असेल लाकडी त्याच्या खाली झाडाखाली कधी थांबू नका. या ठिकाणी ती आलं बघ त्यात ॲडमिशन झालं. आणि ते आले या वॉचमॅन सतीशकडे प्रिन्स. मला सर जी एडमिशन तो हो गया, प्लीज़ आप काम कीजिए, मुझे रूम चाहिए प्लीज़. हाँ भाड़ा 500 रुपये लगता है, मैं 1000 देने को तैयार हूँ. तो म्हणला थांब मी तुला रूम देतो. माणूस काय होतं कधी कधी पैशाच्या लालसेपोटी इतका फसतो. त्याला माहिती होतं की आपण रूम द्यायला आपल्या घरात एक आटंबॉम्ब आहे आपली बायको आणि हा प्रिन्स आहे. पण असं नाही कळत माणसाला. माणसाच्या त्याच्या डोक्यात काय आलं, तो ज्या रूममध्ये राहत होता त्या शेजारची रूम मोकळी होती. शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दोन्ही रूमच्या मध्ये पण एक दरवाजा होता. पण त्या दरवाजाला लाकडं लावून फिट केला होता. मग तिकडं नाही इकडचं तिकडं नाही, काय विषय नाही. हां नाहीतर कचून खुनमट होत्यात. ती इकडून तिकडं जाऊन ते जर झालं कार्यक्रम तर -+1 व्हायला बसले. त्याच्यामुळं तो म्हणला रूम आहे. मालकाने सांगितलं, मालक काय तिथं राहायला होता चाळीचा, तो लांब होता.
ह्याच्या डोक्यात आलं, मालकाने सांगितलं की सतीश 500 रुपये महिन्याने कोण आलं तर ही चाव्या घ्या रूमच्या, देऊन टाक रूम आणि मला पैसे पाठव. किंवा मला आयला 1000 द्यायला तयार आहे. 500च पाठवायचं मालकाला, 500 आपल्या खिशात. 500 मी सोपं आहे काय म्हणला. ह्याच्यामध्ये त्याचा आवडता ब्रँड सांगतो तुम्हाला, ब्रँडी, एक नंबर ब्रँडी. असा त्याचा ब्रँडी 110 रुपयाला वाईन शॉपला, 150 रुपयाला बारमध्ये. चलून द्या, 10 रुपये एखादा जास्त आणतो हाणून द्या. मला आयला 2-4 क्वार्टर येतात. आणि त्याला सवय कशी होती, आठवड्यातून 2दाच. जास्त त्याचं तुम्हाला सांगतो, आतली गोष्ट सांगतो आता, जास्त त्याचं सेक्सचं सुद्धा एक टायमिंग ठरलेलं असतं. प्रत्येक कपलचं वेगळं असतं बरं का, आतल्या गोष्टी त्या. हां, काहींचं कसं असतं, एकच शॉट पण रोज, काहींचं आठवड्याला, काहींचं 4-4 महिने बायकांच्याकडे जातच नाहीत. म्हणजे जास्त त्याच्या पद्धतीने चालतं बा, आपल्याला त्याच्यामध्ये काय डोकवायचं नाही. पण कुणाचं कसं, आपल्याला आपली एक खोड असते मराठी माणसाची, वाकून बघायचं कसं काय कुणाचं चाललंय बा. हा, ती पण सांगतो तुम्हाला कसं असतं. ह्याचं कसं होतं वॉचमॅनचं सांगतो मला. आता ह्या म्हणजे अल्कोहोलचा 180 ml चा वापर हा आठवड्यातून 2दा करायचा. आठवड्यातून 2दाच त्याच्या अंमलाखाली तो आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध करतात. फायदा त्याला असा होतो, इन्क्रीज होतो टाईम. घे सगळे जग जाहीर, त्यात काय नाही. अल्कोहोल काय करतं की रक्तात गेल्यावर मेंदू, पाठीमागचा मेंदू याच्यावर थोडं हलकं तरंगल्यासारखं वाटतं. ह्याच्यात विशेष काय नाही. 2 तासात मुतून गेला किती ओके होतं, 2-3 तासातले ते. हां, ते करंट कमी होतं, पण तात्पुरतं थोडं हलका आल्हाद वाटतं. प्रॉब्लेमपासून ते थोडा माणूस थोडं बरं वाटतं म्हणून लोक पेतात, बाकी काय नाही. त्याच्यात शरीराच्या ज्या क्रिया आहेत सगळ्या प्रकारच्या ह्या लेट होतात थोड्या. का तर ते अल्कोहोल म्हणजे थोडं ते मादक पदार्थ आहे ना, गुंगी आणण्याचं काम करतो. मग जी रिलीजची प्रक्रिया आहे पुरुषाची, तर समजा 6 मिनिट टायमिंग आहे, ते सुद्धा त्या अल्कोहोलच्या प्रभावाखाली असल्यामुळं मेंदूतून त्या संवेदनाच लवकर जात नाहीत, म्हणून ते सुद्धा एक 6 मिनटं 7 मिनटं, काहींचं 12-12 मिनटं सुद्धा वाढतं. पण हे कुणासाठी माहिती आहे का, जो अल्कोहोल कंझ्युम करतो किंवा अल्कोहोल ग्रहण करतो, पण तो 8 दिवसांनी, 12 दिवसांनी, 15 दिवसांनी, महिन्यात 2दाच, यांच्यासाठीच ते फायद्याचं आहे. जे सकाळ सकाळ चालू करतात किंवा रोज डेली आहेत ना, ह्यांच्यात ते कमी होऊन जातं. हां, मग ते त्यांचं ते बारीकच म्हणजे नागरच पार आकसून जाणार, पार विषय समजायचा. इरेक्शन टोटल डाऊन होणार त्याचं. हां, फक्त मुतायासाठी चुंगी बाहेर काढणे, त्यांच्या जगण्यात काय अर्थ नाही, संपला विषय त्यांचा. बशीसुद्धा अशी हालती बघा, त्याचे लय सिग्नल आहेत. हात आला दर हाताची बोटं पण सुद्धा थरथर कापतात. अल्कोहोलचं फायदे लय. दारूला तुम्ही पिलं पाहिजे, जेव्हा दारू तुम्हाला प्यायला लागते ना तेव्हा कार्यक्रम करेक्ट. जाऊन द्या, आपल्या पहिल्या जागा आपण परत येऊ आता. ही पण हा सतीश खुश झाला, म्हणला 500. मला हे बघ 500 नाही पण 608 रुपये, 1100 रुपये तुला 1 नंबर रूम देतो. हां, आणि घरी जा, बायको आहे, तिचं नाव आहे नमिता. हां, तिच्याकडे जा. आता ही सरळ बार गेलं माणूस, दारूच्या आरे गेलं काय होतं बघा, दारू पटे. मला आयला अख्खा आपल्या पगाराला हात घालायची गरज नाही, 600 वर मिळणार. तू जा, तिच्याकडे चावी ठेवली आहे आणि माझं नाव आहे सतीश लोधा, माझं नाव सांग. आणि चावी द्यायला सांगितली, रूम बघायला सांगितली. शिवाय आपला घरी गेला प्रिन्स मिस. त्यात कसं आहे, दरवाजा उघडला, बेंबी उघड असलेलं मूर्तिमंत सौंदर्य, ती गल्ल बिल्ल वरून थोडं इतीत दिसायचं. आणि नवीन पद्धत निघली, बायांना अक्कल का कमी. पदर कसा, पदर तर नाहीच राहिला समजा आता, पण साडी कशी असती ना, लांब असते 3 फुटाची, ती अशी जर व्यवस्थित घेतली अख्खं शरीर झाकलं जातं. पण तसं नाही, ती साडी तुम्हाला सांगतो ती अशी घ्यायची म्हणजे दाबून, ती 4च बोटं साडी, सगळा दिगाना. ह्या जगात असं आहे, जे तुम्हाला दाखवलं जातं तसं असतंच असं नाही, डोक्यात ठेवा. हां, अजिबात तसं नसतं. त्याने ती उघडलं आणि ती बघितलं, नजर झाली, राजबिंडा पुरुष, निळनिळे डोळे, आणि याच्यात अंगातून पायापासून जी इज निघाली, मध्ये एक ठिकाणी थांबली, तिथून परत डायरेक्ट डोक्यातून निघून गेली. हा, ला म्हणला, जिसको ढूंढ रहा था मैं गली गली, ए मुझे पिछोडा में मिली. हा, मनातल्या मनात ती खुश झालं वासनात. म्हणला आता कसं परफेक्ट टायमिंग केलं पाहिजे मला, या बेडचा कार्यक्रम कसा परफेक्ट झाला पाहिजे. म्हणला, नमिता भाभी नमस्ते. लगे क्या खूबसूरत दिखती है, पहिल्याच वाक्यात. आपने पहचान नाही क्या मेरे को. आता ही थोडी गोंधळली.
गोंधळले म्हणले खूप आता ते होते सुंदर आणि त्याच्यात परत तारीफ केल्यावर तिला वाटलं दुधात साखर पडली. तिला माहित आहे दुधात मिठाचा खडा पडलाय, लिंबा सकट, हा डायरेक्ट फाटणार आहे दूध, फाटणार दही होणार. तिला म्हणला, म्हणली नाही पाहिजे ना, कोण आहे आप? सतीश जी का दोस्त हूँ मैं, सतीश जी का भतीजा हूँ मैं, आपको देखा नाही पहिले. ती तुम्हाला हिंदी लय काढायची नाही, मराठीत सांगतो, हीच काटू ना. ह्यांनी काय केलं, म्हणला मी आलोय डॉक्टर बनायला. आता ही गोळ्या ऐकणार दिवसभर, कात्री कापावणं, कात्रीने गोळ्या कापणार, ऐकणार मेडिकलवालं. आणि शिव डॉक्टरचा यांचा काय संबंध आहे का? हा, औषधाची संपूर्ण माहिती राहते, असा विषय. काय प्रॉब्लेम आला की ते फोन लावतात डॉक्टर, पण डोकं लावत नाहीत पुढलं, कारण गोळी येते. उलटी पालटी बसली ना, नीट डायरेक्ट कोर्टात मेडिकल बंद. हा, लय अवघड असतं. यांनी म्हणला मी मेडिकलचा विद्यार्थी, डॉक्टरकीसाठी आलो, असं तसं दर्जा असं सांगतो माणूस. ती खुश झाली, म्हणजे चाय रूम बघायची होती, तुम्हाला रूम दाखवायला सांगितली. आता ती पुढं रूम दाखवायला, ती त्याला बेथडं दाखवती, हे तिला मागून बघायचा. ह्याला म्हणतात चेकआउट. तुम्हाला खरं सांगतो, ही दुनिया लय बेकार या. तुम्ही दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, आजच फसायचं नाही ना. आपला चॅनल ऐकणार तर फसूच शकत नाही. महिला हुशार, पुरी हुशार आणि गडी हुशार. हा, शनी चांगली निहाळली म्हणलं ह्याला कंट्रोल ही नाही होता. म्हणला काय करू आता? म्हणली हे बघ, भाड्याचं बिड्याचं त्यांचं काय त्यांच्या संग बोलून घ्या, पण तुम्ही इथं आहे. म्हणला प्लीज, मला रूम पसंत आहे. आता याला ती पसंत होती, पण मला रूम पसंत आहे. माझ्यासाठी एक काम करा, तुमच्या पतीला मिस्टरला सांगा की तुमच्याकडे मेस जेवणाचे लावा, त्याचे पैसे मी एक्स्ट्रा देतो, 400-500 जास्त घ्यावं. काय करावं पैशाचं आम्हाला कळायला मारला. आता त्यांच्याकडे सरसो म्हणजे मोहरी, त्याची शेती होती, त्याच्या बापाकडे होती भरपूर, म्हणून तर ते खर्च करतात ना बाप. मोहरीची शेती मारतं भरपूर. आणि याकडे काय, याला काय मोयचं नाही, कामावणारला कळतं काय गंमत येते. हा, तो बार्गेनिंग करणार, म्हणजे घासाघीस करणार. पट्टा घ्यायचा म्हणला तर 100 म्हणतो, नाही 70ला देतो का, तरी घेतो, नको भाऊ आपल्याला. तसं त्याचं नाही, किती पाहिजे तेवढं जाऊ द्या. पैसा सोडायला सुरुवात केली. त्या महिलेला संध्याकाळला म्हणली, ते हे म्हणतो हा त्याला क्वार्टर आले, पण चिकनची बी सोय होती का काय, मटन बी येते का काय, लावून टाक त्याला 3000 सांग महिन्यात. 3000 म्हणलं चालतंय, 3000 तर 3000 वाटलो झालं. तुम्हाला सांगतो, यांनी हाताने साप घरात घातला, अशी परिस्थिती झाली. आपल्या मराठी शब्द आहे महाराष्ट्रामध्ये, साप घरात घालणे असा प्रकार झाला. बाबा गेला दारूच्या आणि मटणाच्या मोहापायी, आणि स्वतःची कोंबडी केली हवाली यायची, असा प्रकार घडला इथं. सहवासले वाईट. यांनी एक दिवस प्लेन साड्या, महिलांना माहीत असेल, तुम्हाला सांगतो, मला लय माहिती बरं का आतली. त्या महिलांना माहिती आहे, पुरुषांना काय माहीत नाही. आपल्या मार्केटमध्ये भारताचा असून द्या, MP चा असं नाही तर महाराष्ट्रात असं एक साडी अशी असते की बोटातली अंगठी काढायची, त्या साडीचं टोक त्या अंगठीत घालायचं, अख्खी साडी त्यातून निघून येते. आहे का नॉलेज तुम्हाला त्यातलं? माहिती आहे का? विचारा, त्या महिलांना माहिती आहे. त्याचं नाव आहे, नाव तुम्ही कमेंटमध्ये सांगा. हा, ते तुम्हाला मग म्हणायचं तुम्हाला लय माहिती वाटली. अंगठीतून निघती. दुकानदार तर कमेंट करणारच आहे. प्लेन साडी, म्हणजे नाव कोणती साडी ते म्हणतात, पण ही प्लेन म्हणजे काय सांगतात, नक्षी नाही काय नाही, एकदम गुलाबी आणि ब्ल्यू निळी 2 प्लेन साड्या तिला आणल्या. मेकअपचा बॉक्स आणला, बाया मारणाची खुश. ती तिकडे टाचा लाल करतात, त्या मेहंदी लावतात, हाताला 12 महिने मेहंदी असते, लिपस्टिक असते, पावडर असते, आणि एका ब्लाऊजच्या पीसमध्ये 2-2 जंपर होत्यात. असला प्रकार असतो, तुम्हाला आतलं कळायचं नाही. बाई इतकी खुश झाली. आता नवरा हा करायचा ड्युटी कधी डे कधी नाईट, याची नाईट ड्युटी चालू झाली. रंगारंग कार्यक्रम चालू झाला. होऊ द्या. ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट होती, ती जी बाई आहे ती बाई जिबेनी त्याचे ओठाला टच करायची. तो जो प्रकार आहे तो फार वेगळा आहे. आणि ते कसं असतं की ते संबंधाच्या वेळेस ज्याला त्याला कुणाला अंतर्गत कुठल्या कला माहीत असतात ना, हे सांगता येत नाही. हा, आपली बारथीन तो आकाश नाही का, असा त्या आकाशात आउट ऑफ कंट्रोल झाला. एकदा फोन केला तर मी उचलला नाही, त्यांनी 2-3 वेळा मला फासवले, म्हणून मी त्याला आता टचमध्ये राहत नाही. म्हणजे बारथीला कशा कला होत्या, त्याच्या 2-3 एपिसोड झालेत माझे, पण आकाशने मला फसवले एवढं मात्र त्याला, म्हणजे तो बघतोय रोज, त्याला माहिती आहे काय विषय, त्याला मी फोन उचलत नाही आता. ह्या घटनेमध्ये विषय असा असतो, तुम्हाला आतली गोष्ट सांगतो की संबंधांच्या वेळी इंटरफोर्स थोडा 50% झाल्यानंतर साधारण इंटरफोर्स बंद करून ती महिला आहे की ती टीच करते पुरुषाला. कशा प्रकारे की ती तिच्या जिभेने
ते खालचा जे ओठ आहे त्या खालच्या ओठाला आडव्या रेषेत ते आपण कसं जाडून घेतो खराटा खरा खरा, हां असं खराटा म्हणजे ओठ समजा, तुम्हाला इसकाटून सांगतो, हां त्याप्रमाणे हे करते ती. समजा तिने क्रिया समजा 35 ते 40 सेकंद केली, बरोबर. आता त्याच्यासाठी निर्व्यसनी असणं गरजेचं आहे. कुठल्या मावा गुटखा तांबाखू खाणार तर तू कुत्रे मेल्यासारखा तोंडाचा वास येत असेल ती बाया 1.5 किलोमीटर वाकणार अक्षरशः, तसं त्यांचं काम नाही. ती त्याला 3 टाईम ब्रशिंग लागतं, ब्रश करावं लागतं सगळं, ते तवा जुळत्यात गोष्टी या. तिची ती 40 मिनिटाची क्रिया संपल्यानंतर ती रिपीट करावं लागते. क्रिकेट माहिती आहे का तुम्हाला, कार कसली ठासली माहिती आहे पाकिस्तानची, सेम तसा प्रकार. आधी त्यांची बॅटिंग मग आपली बॅटिंग, किंवा आपल्या आधी बॅटिंग त्यांची, म्हणजे समान. तिने 40 सेकंद कारण केला की मग आपली बॅटिंग, म्हणजे पुरुषां सेम त्यासारखंच किंवा त्याच्यापेक्षा स्पीडने वेगाने किंवा सेम प्रेम द्या प्रेम घ्या, हे अर्थ आहे त्याचा. म्हणजे सेम ते पुरुषांनी पण ते ओठाला तशी प्रक्रिया करायची. हां म्हणजे मिलीजुली सरकार याला म्हणतात. हां एकाला जर निवडून दिलं ना तर त्याला म्हणता येतं ही नालायक आहे, यांनी भ्रष्टाचार केला, यांनी साखर कारखाने गिळल्यात, याच्यावर कारवाई करा बरा. पण ते बी अपुरं ही बी अपुरं, त्याच्यामुळे ते त्यांचेच जॉईंट बसतो, ह्यांची जनतेचीच मारू आपण म्हणतात. आता ते असा खेळ असतो, तुम्हाला खरं सांगतो मनातलं. मी तुम्हाला तळतळलो ना लय वाटलं होणार आहे या गौरगरिबाचं पैसे खाणारच. ही प्रक्रिया अशी आहे, त्याला म्हणतात रसपान. आणि मी तुम्हाला उलगडून सांगितलं, आता संस्कृतमध्ये त्याचं वेगळे त्याला आवड असतं, ते संस्कृतमधलं परत मराठीत करून ते परत हे करायचं. पण रसपान हे कोणाला कशात मजा वाटून काही तर नुसती गालालाच गाल गासतात 15 मिनिट, हा मी काय असेल ती बघा. मग आता असंही ते रसपान हे फक्त ओठांची भाषा आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला थोडं असं रंगीत पिंक कलरमध्ये सांगतो, पिंक भाषेत सांगतो. ती ओठांची भाषा आहे, आणि ओठांना ओठांची भाषा कळली आणि त्यांनी त्याप्रमाणे वागायला सुरुवात केली तर ह्या जगामध्ये सगळी जोडपी सुखी होतील. या आपला नवरा जिवंत असताना कुठलीही स्त्री परपुरुषात नादी लागणार नाही, परपुरुषात सुख शोधणार नाही, परपुरुषासाठी नवऱ्याला कुत्रा लावून पळून जाणार नाही. जग पहिल्यासारखं राहिलंच नाही हो. मला सगळ्यात जास्त माहितीचा खजिना फोनवरून येतोय. समाजातले सगळे घटक फोन करून काय काय कुठं कुठं चालले, मोकळ्या मनाने लेडीज बोलती, बाय बोलती. पण होतंय कसं की बाबा तुम्हाला काय करायचे का, कायद्याने तुम्हाला अधिकार दिलेला आहे, तो विषय नाही. तुम्ही कुणाची मारू नका, कुणाची हत्या करू नका याच्यामधून. हां हे मरण वाईट कुणाचं, त्या जिथं जीव आहे त्याला जगून द्या. हां कुणी चुकलेला असू, गडी असो बाय असो, हे आपलं मेन टार्गेट आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगा अशा गोष्टी मला डिस्कस करूशा वाटतात, असं मी सांगूशा वाटतं. अशा प्रकारची ही नमिता आणि हा प्रिन्स साकट्याला साकट परफेक्ट जुळलं होतं, सुलेजनची सुद्धा गरज नाही असं साकट जुळलं होतं. आणि सगळ्यात वाईट अवस्था सतीशची. तो काय करायचा, आता त्यांच्या गावापासून बांधशाप होतं 40 मिनटं जाऊन 7-8 किलोमीटर होतं. तो आला ना, आज बुधवार आज, हां नाही माझ्या रूममध्ये बसू, नमिता भाभी काय म्हणते, नको बाबा, हाय तिची परवानगी आहे, नको मला भाभींची भीती वाटते. लय लोक दोन्ही बरं का, हल्लं सतीशला असा त्यांनी कोपच्यात घेतला होता आणि त्याला कळूनच नाही आलं. त्याला लावायचा, त्याला हे करायचा, 2 क्वार्टर घेऊन ये, चिकन पण घेऊन ये, असं कर तसं. तो तिकडे गेला की हे 40 मिनिटात खतरनाक रसपान करायचा. हा तिकडून रिस्पॉन्स फुल. त्याला काय लागतंय, साडी आहे, तसल्या त्या साड्या, याला काय बा साडी. पुरुष कधी कधी थांबद्या होता, आता मला लय तोंडाला वाईट आलं तर नको लय वाईट बोलायला. म्हणजे तो सतीश गुरफाटला. आता हा प्रकार 11 महिने चालला होता टोटल, सॉरी 13 महिने, 1 महिना वर 12 महिने अधिक 13 महिने. काहीतरी कुठतरी होतच ना, काहीतरी हिथं बी झालं बुवा. हां म्हणून तर मी सांगतो, जेवढं आधी गोड आणि नंतर द्वाड असा प्रकार आहे. ती कोणाची तरी जायची वेळ आली, आता जाणारच होतं कोणतरी. हां ह्याच्यामध्ये तारीख उजाडली आहे, दिनांक 5 जानेवारी 2025, चालू वर्षीच गाठ नाही, 5 जानेवारीचा. त्या दिवशी हा आला, जे आपलं कोटरान नाही गेल्याला, तर त्याला थोडं संशयास्पद वाटलं. त्यांनी लवकर आल्यामुळं बघितलं, दोघांचा कार्यक्रम चाललेला त्यांनी बघितला, म्हणजे काही विषयच नाही त्याच्यात. बरं हल्लं याच. बरं तो दरवाजा उघडल्यावर मग त्याला म्हणला, ही तुझ्या पैशाने घेतलेली ही दारू, पाटकुनी सकाळच्या पारी
आवरायचं जायचं. काय प्रिन्सला कळून चुकलं काय गंमत आहे. नमिता तर तिकडं कोपरा धरून बया कळलं का काय. हा ही लय अवघड काम आहे गणित. हा तिला गेला अशी चुपली बायको त्यांनी पाहिलं तर तुम्हाला सांगतो. म्हणली जगदुनिया अख्खन आलाय की लोक आकडा घासून पुसून तयारीत आकडा कुठं टाकू कुठं टाकू कुठं टाकू. हा मोबाईल बघू बघू त्यांना त्रास होतोय. अशा परिस्थितीत लोक जगतात. आणि तो माझ्यासारखा नवरा असताना त्याचा ते हे असतं. आता तुम्हाला खरं सांगू का आतलं देवाने स्त्रीला किती बांधलंय बघा. बांधलंय कसं बांधलंय संस्कृतीने बांधलंय. ते कसं बांधलंय तुम्हाला सांगतो. तिला नाकात टोचलं व्यसन. तिथे तिने काय घातली चमकी बिमकी. तिला कानात टोचलं इथं मध्ये बी टोचलं इथं बी असे घालतात काही बी. कपाळात नवऱ्याचं कुंकू हितं कुंकू परत बांधली कशात मंगळसूत्रात. हात मोकळे म्हणून इथं बी बांधली बांगड्या. सोन्याच्या कासाना पुढं सोन्याच्या मागं सोन्याच्या मध्ये काचच्या कशा बी असू द्या पण बांगड्या इथं बांधली. दोन्ही हात बांधले. उर्वरित साखरपुड्याला अंगठीन बोटात बी बांधून टाकले. कंबरवर काय मोकळी सोडायची. साडीत बी बांधली. आणि आता ते बिंबीत बी सुद्धा हिरं घाली त्यात. ती सिटीत तुम्हाला कळायचं नाही आतलं. ती मुंबईत बघितलं बिंबीत हिरा वर बघत होतो बिंबीतला हिरा. बिंबी टुचून त्याच्यात हिरा बसवलाय चमकायचा. काय सांगायचं तुम्हाला. ह्याच्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढतं रस्त्यावर. लई दुनिया बिघडली बाबा. ती तेवढं बांधून राहिले नाहीत. देव बी बांधला पायात बी बांधली जुडवी परत बोट बांधली. खास काटून एवढं बांधून बांधून तरी पळून जात्यात राव. देवाने सुद्धा हात टेकलं काय बायांच्या पुढं. चांगल्या स्त्रियांबद्दल नाही वाईट स्त्रियांबद्दल बोलतोय. एवढी खास काटून बांधून बी आणि हातात आता मोबाईल दिला. याला काय बांधला नाही बा अजून. त्याला काहीच नाही. ती असं बटन दाबली ना अश्लील फिल्म आलंच बा. काच काटून ह्याच्यात का बांधायचं डोक्यात बांधा जीव जगल. इथं सुद्धा काहीतरी व्हायचं होतं. या ठिकाणी या स्टोरीमध्ये कोणाची तरी जाण्याची वेळ आली होती. ह्या नमिताला चोपली. बाडविस्तार आवरला बॅगा भरल्या सकाळच्या. तिला काय पोरसोर नव्हतं. माहेरा दिली महिनाभर ठेवली. आता पुरुष आहे महिन्याने हाच उलता पालता पडायला लागला. त्याला गेला हुसकून त्या प्रिन्सला. त्यांनी काय केलं कॉलेज तर काय सोडू शकत नाही. घरी तर काय कळलं नाही पाहिजे कुठाना. 1 किलोमीटर लांब दूर ते दुसरी रूम घेतली तिकडे गेल्या राहायला. बाईचं बरोबर आहे. बाईला अक्कल नव्हती ह्या प्रिन्सवर पागाळी. पुरुषांनी बरोबर डाव खेळा. ह्या प्रिन्सनी काय मानला माहिती आहे का त्याला. आता रोज त्याच्यात तेच वॉचमन आहे ना कॉलेजला आल्यावर. तुम्हा सर जी सच में बताओ मेरी कुछ गलती नहीं है. आपके बीबी ने ही उसका मुझे असं असते. हिंदी तुम्हाला कळायचं नाही. म्हणजे गडी बागागत चॅप्टर होतं प्रिन्स. त्यांनी फक्त कसं आहे की बस शिक्षणात घेतो काय प्रॉब्लेम आला नको. नाही तर ह्यांनी केस बीस केली तर आपल्या शिक्षणाचं वांदा होईल म्हणून तो आपलं सारवा करीत होता. झालं हे सतीश आहे ना म्हणला नको. आता लोक काय म्हणला 12 बोड्याची 12 लोक मलाच म्हणते आयला यातच उठत नसेल म्हणून त्याची बायको पळून गेली. त्यामुळे मला त्यांनी जाखले म्हणून सावा लागलं जाऊ द्या बरं ग बसा. ते झालं गेलं विसरून गेलं. पण लय राग घ्यायचा त्याला प्रश्न. तू माझ्याशी बोलू नको काय नको. तुझा उद्योग बरोबर तू. हां मी झालं लागलो विसरलं ना तू पण विसर. जाऊ दे गाडी जाऊ दे गाडी म्हणलं. ती म्हणलं बरं झालं भाऊ आता मातीत जाऊ. मला काय म्हणलं नमिता गेली तर अजून 4 नमिता भेटत्या ना. हां बरेच आहेत नमिता आहेत वनिता आहेत सुनीता आहेत लयच मार्केटला. ती वाचतं ती पळालं तिथून. आता काय झालं महिन्याभरानं हीच उलता पालता पडायला लागला. बायकोला समज दिली परत असं करायचं नाही. आणली परत माघारी. येऊन दे गाडी आली की नटून थटून तयारच गाडी संध्याकाळी. त्यांना नाही नाईट बीट नको आपल्याला. नाईटला आम्ही घरी मला सध्या हा मला टेन्शन ले म्हणला दिवस पाळील द्या. परमनंट होतं त्याला म्हणून ठीक आहे ना. ठासून गडी फाळक्या हजर. पण एक दिवस काय झालं तारीख उजाडली आता 5 फेब्रुवारी. 5 फेब्रुवारी या रोजी तिथले जे मेन अधिकारी त्यांनी हेडमास्टर माना तुम्ही त्यांनी सांगितलं आज तुला नाईट करावं लागेल. बरं ठीक आहे येतो. भावाकडे मला डबा करून ठेव मला नाईटला यायची. 3 डबा करून दिला. केला ना फोन तिकडं प्रिन्सला 9 नंतर 1 किलोमीटरवर असतो. तो म्हणला रसपानाची वेळ झालेली आहे. हा रसपान करून येतो. आला रसपान करायला. बघा एखाद्या भरल्या गादाळ भरतं बरं का. म्हणला मोबाईलवर तसलं रिंगटोन लावतो 4 वाजेपर्यंत थांबतो म्हणला.
तो 5 फेब्रुवारी 2025 या दिवशी 1:34 मग 1:30 वाजता रातच्या काय याला शंका आली, काय आली म्हणा, की कोणाचा फोन आला, लय आतल्या गोष्टी असतात त्या, पण हा त्याच्या घराकडे चक्कर मारायला, कारण बायको सोडायला होता ना. बघितला तर तिथं डीपी होती. डीपी म्हणजे आपलं कॉलनीच्या साईडला कोपऱ्यात एक डीपी म्हणजे इलेक्ट्रिक म्हणजे आपले करंटचे होते, तिथून कनेक्शन दिले त्या सगळ्या. डीपीच्या साईडलाच अंधाऱ्या ह्याच्यात त्याची मोटरसायकल आली, पाहिली होतं प्रिन्स. मला सावधात मध्ये बिघा ही परत आणि ते झालं त्याची एक उघडा नागडा अंडरपॅन्टवर आज झोपलेला होता तो. हा सगळा कार्यक्रम करून झोपला असं, झोपून द्या. बाहेर दार उघडला, ह्याने वेगळी कडी वाजवली. नवरा जरा ठाणा वाजवत, ह्याने जरा नाजूक वाजवली. ते म्हटलं कोणतरी असं कडीचा आवाज ठोके याच्यावर सुद्धा बायकोला आत कळतं की कोण असलं पाहिजे, तुम्हाला आतलं नाही कळायचं. मग ते थोडं हे केलं होतं, कोण आलं एवढं रातचं. तिने आपली दरवाजा उघडणारा बाहेर तिला हळू नाना तसले ती जागा घातला होता त्यांनी. मला काय तरी लोकांनी तुम्ही सांगितलं होतं नाव त्याला काय म्हणते, मॅक्सी हां गाऊन हां असं सांगितलं होतं. ती आणलं बाहेर उभं राहायचं, चुप दार लावून. ती आपली 10-15 पावलं गपचीप उभी अंधारात. आता म्हणली काय करते काय, किंवा अंडरपॅन्टवर मस्तपैकी पालथा जपला होता, पंखावरून चालला होता, चलून द्या. त्यांनी पाठीमागचा दरवाजा उघडला घराचा, हळूच पाठीमाग गेला. पान तापायचं हिथे चुलीची लाकडाच फोडायला कोराड होती, ती कोराड उचलली आला. दुसरा ठोकाच नाही. PM चे फोटो जर तुम्ही पाहिले ना, दुसरा ठोका नाही, एका ठोका ती मान इतकी भयंकर, एका वारातच ते वराडलं नाही. प्रिन्स खलास, अख्खा आयुष्य पडलं होतं ना. पण बघा बाईचा नाद हा आणि जीवनच बाद आणि लय रसपान करतो, रसपान रक्ताच्या इतक्या भयंकर चिळकांड्या उडाल्या. मारा सोपा नाही. आता तरुण मरणं एखादं, यांनी एका ठोक्यात ते रागच वेगळा असतो. ते मला त्यावेळी विचार करत नाही, काय नाही. ताडफाड करून ती लेपाट्या सकट रक्ताने भरलेलं ही तिला म्हणलं या आता ती आपली गप, एक नाही दोन नाही, तरी कोणी मारूंगा तो आजा. कुऱ्हाड देतो, कुऱ्हाड घेतली तिने, बाजूला ठेवली. ते आता आला आणि बाया काय एक नाही दोन का काय वळवळ करावं, आता आपला तुकडाच मग हा सुट्टी नाही. दोघांनी उचललं ड्रेनेजमध्ये ते टाकलं. ड्रेनेजचं पाईप त्याची जाखान उघडलं, ह्याचं सिमेंटचं जाखान ते काढलं, त्याच्यात बॉडी टाकली. चल म्हणला आपल्या शाळेत फोन केला, अर्ज केला. मग सासरवाडला वारले कोणतरी, आम्हाला जायचे 4-5 दिवस. गेला. त्याच्या मिसिंगची तक्रार त्याच्या आईवडिलांनी केल्यानंतर तिथं कुठं राहायला होता, कोणाच्या रूममध्ये होता तिथे केली. पोलिसांना हे जे पिछोडा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी येऊन बघितलं, दरवाजा बंद. नंतर 5 तारखेला घडलेली घटना 9 फेब्रुवारी 2025 तिथल्या लोकांनी तक्रार केली की हा जो सतीश लोधीच्या घरी याच्यात दुर्गंधी येते. पोलीस परत आले, दुर्गंधीचा शोध घेतला सगळा. यांना काय घरात कुठं काय दिसणार, दुर्गंधी तर भयंकर. मग त्या जाखण उघडताच ती बॉडी दिसली आत. कुऱ्हाड बी आतच होती. सगळं बाहेर काढलं, JCBने ती फोडून काढली पाईपलाईन. पंचनामा झाला. नंतर याला उचलला, त्याची बायको उचलली. हाय का पाहुण्याकडे राहून थांबला होता. दोघाला उचललं. रितसर 302 अंतर्गत म्हणजे कोणाचं मर्डर, त्याचा काही विषय नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या कामात पुरावा नष्ट करण्याच्या हेतूखाली बाईला सुद्धा चार्ज लावलेला आहे. पण मुख्य सतीश लोधा याला पोलिसांनी अटक केलेली आहे. मला सांगा, एक तुरुंगात, एक डाघात आणि ओठ चाटणारी ही घरात, अशी परिस्थिती या समाजाची आहे. त्याच्यामुळं चांगलं आहे तेवढं घ्या दादा हो, आणि वाईट आहे ते सोडून द्या. लय लांबलं आहे आता. मला सुद्धा आता घरी जाऊन द्या. रामकृष्ण हरी माऊली.